इतकी क्रीमी, इतकी डिलिशियस. घरीच जर आईस्क्रीम बनणार असेल तर बाहेरून आणायची गरज नाही. आणि आता मुलांना सुद्धा मनसोक्त आईस्क्रीम खाऊ द्या, कारण आपण आपल्या हाताने बनवलेले आहे. तर आपल्याला माहिती आहे किती हेल्दी आहे, किती हायजीन पद्धतीने बनवलेले आहे, किंवा मग किती मुलांना खायला देऊ शकतो. तर ही जी आहे घरची आईस्क्रीम आहे, तर मुलांना मनसोक्त खाऊ द्या. तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये मनसोक्त आईस्क्रीम खा. तर इथे जे आहे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. नॉर्मल घरात शिल्लक असलेलं सुद्धा घेऊ शकता, किंवा मग फुल फॅट मिल्क सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर 10 ते 15 बदाम, 10 ते 15 काजू जे आहे 2 तास भिजवून घेतले होते. त्यातले काजू जे आहे वेगळे करूया आणि बदामाचे जे आहे साल काढून घेऊया. तर यामध्ये जे आहे आणखीन तुम्हाला ड्रायफ्रूट ॲड करायचे असले तर करू शकता, जसंच की पिस्ता वगैरे, अक्रोड. पण अक्रोडने काय होतं, थोडीशी कडवटपणा येतो अक्रोड कडू असल्यामुळे. त्यामुळे अक्रोड न वापरता पिस्ता वापरले तरी सुद्धा चालेल. तर तुम्हाला यामध्ये मखाना सुद्धा ॲड करायचं असलं तर करू शकता. फक्त मखाना जो आहे दुधामध्ये भिजवा. त्यानंतर मिक्सरचं जार घेतलं, त्यामध्ये काजू बदाम घातले, 1 कप मिल्क पावडर घातली, त्याच कपाने 1 कप साखर घातली. आता गोडीचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करायचं असलं तर करू शकता. त्यानंतर त्याच कपाने जे आहे 1 कप जे आहे साय घेतली, म्हणजेच की आपली नॉर्मल दुधावर जी साय येते ती घेतली. याने काय होतं, छान असं क्रीमी टेक्स्चर येतं. आणि ज्यावेळेस आपल्याला हे मिक्सरमध्ये दळायचं आहे तर खूप जास्त पातळ होत नाही, एक थिक कन्सिस्टन्सी तयार होते, एक क्रीमी फ्लेवर तयार होतो. त्यानंतर 1 चमचा जे आहे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. झाकण देऊन छान असं मिक्स करून घेऊया अगोदर, आणि झाकण देऊन जे आहे ब्लेंड केलं, म्हणजेच की मिक्सरला फिरून घेतलं. आणि तुम्ही पाहू शकता किती क्रीमी टेक्स्चर इथे आलेलं आहे. एकदम क्रीमी पद्धतीने हे जे आहे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, बारीकसुद्धा झालेलं आहे, आणि खूप जास्त महत्त्वाचं म्हणजे पातळ झालेलं नाही आहे. तर इथे जे आहे साखर यामध्ये साखर बारीक यासाठी करून घेतली की म्हणजे दुधामध्ये आपण ज्यावेळेस साखर घालतो तर दूध जे आहे आणखीन पातळ होतं. तर तशा पद्धतीने होऊ नये म्हणून यामध्ये साखर घेतली, कारण यामध्ये सर्व जे आहे क्रीमी साहित्य असल्यामुळे साखर जी आहे छान पद्धतीने मेंटेन झाली. तर इकडे दूधसुद्धा छान पद्धतीने तापलं होतं. एक उकळ आली की यामध्ये जे आहे आपलं सर्व बॅटर जे आपण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे ते घालून घेऊया, आणि छान असं चमच्याने ढवळत जे आहे मिक्स करून घेऊया. तर हे बघा अशा पद्धतीने आता जी की कन्सिस्टन्सी याची थिक दिसायला सुरुवात झालेली आहे. आणखीन आपल्याला 10 ते 15 मिनटं शिजवायचं आहे, तर मस्त अशी कन्सिस्टन्सी थिक होणार आहे. त्यानंतर 2 चमचे दुधामध्ये 10 ते 15 केसरच्या काड्या ज्या आहे 2 तास भिजवून ठेवलेल्या होत्या, म्हणजे ह्याने काय होतं, छान असा पिवळसर कलर येईल. आता इथे जे आहे तुमच्याकडे पिवळा कलर नसेल तर तुमच्याकडे केसर नसेल तर 1 चमचा कस्टर्ड पावडर दुधामध्ये घोळून सुद्धा कलरसाठी घालू शकता. त्यानंतर मिक्स करून घेतलं व्यवस्थित असं, आणि तुम्ही पाहू शकता केसर घातल्यामुळे छान असं एक पिवळसर कलर आलेला आहे. आता या ठिकाणी मला काय होत होतं, कढई थोडीशी छोटी होती, त्यामुळे दुसऱ्या कढईमध्ये मिक्स करून घेतलं, आणि यामध्ये जे आहे आपण एक 10 ते 15 मिनटं याला शिजवून घेऊया. खूप जास्त शिजवण्याची गरज नाही, कारण आपण या ठिकाणी जे आहे मिल्क पावडर घातलेले आहे, त्यानंतर जे आहे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे, त्यामुळे काय होतं, छान असं एक क्रीमी टेक्स्चर येतो आणि पटकन घट्टसुद्धा होते. आता तुमच्याकडे जर इथे मिल्क पावडर नसेल तर पार्ले बिस्किट जे असतात ते 4 घातले कुस्करून बारीक काढून मिक्सरमध्ये तरीसुद्धा चालतील. त्यानंतर व्यवस्थित असं ढवळत जे आहे आपल्याला एक 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. मंद आचेवर शिजवायचं, म्हणजे काय होतं, तळाला जे आहे लागणार नाही, आणि ज्यावेळेस तळाला लागलं की सगळे आईस्क्रीमचा जो आहे थोडासा वास येतो. त्यामुळे जे आहे मंद आचेवर ढवळत अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता पूर्व दुधामध्ये आणि या दुधामध्ये किती फरक झालेला आहे, किती असं घट्टसर असं दूध तयार झालेलं आहे. आणखी थोडंसं घट्ट करून घेऊया, म्हणजे काय होतं, मिक्सरसुद्धा ब्लेंड करायची गरज नाही, परत एकदा मिक्सरमधून काढण्याची गरज नाही, किंवा मग यामध्ये जे आहे आईस क्रिस्टलसुद्धा तयार होणार नाही. त्यानंतर अर्धा चमचा जे आहे वेलची पावडर घातली, छान असं परत एकदा मिक्स करून घेऊया. तर या ठिकाणी जे आहे वेलची पावडर फ्लेवरसाठी घातलेली आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे, नको असेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं, आणि आता याला जे आहे आपण थंड करून घेऊया. आता आजूबाजूला जी साय साठलेली आहे ना ती अगोदरच यामध्ये मिक्स करून घ्यायची, कारण गरम दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होते. थंड झाल्यावर आपण जर काढली तर ते जे आहे ओबडधोबड राहील, त्यामुळे अगोदरच काढून घेतली. याला आपण फॅन खाली मस्त असं थंड करून घेऊया. आणि आधीमध्ये ढवळत होते त्यामुळे जे आहे यावर सायसुद्धा आलेली नाही. तुमची जर साय आलेली असेल तर परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता. त्यानंतर इकडे जे आहे एक डब्बा घेतलेला आहे. कुठल्याही घरामध्ये जो डब्बा असेल तुम्हाला वाटतं की यामध्ये जे आहे आईस क्रिस्टल तयार होणार नाही, तर अशा पद्धतीने एक डब्बा घेतला. त्यामध्ये जे आहे आईस्क्रीमचं जे बॅटर आहे आपलं जे दुधाचं, तर ते घालून घेतलं. आणि त्यानंतर जे आहे काही ग्लासेसमध्ये सुद्धा मी काही आईस्क्रीम करत आहे आणि काही गुल्फी करत आहे. त्यामुळे आता तुमच्याकडे इथे गुल्फी मोल्ड असतील, गुल्फी मोल्डमध्ये सुद्धा घाला, किंवा मग आपले यूज अँड थ्रोचे चहाचे ग्लास असतात त्यामध्ये घातलं तरीसुद्धा चालेल. तर इथे जे आहे मी नॉर्मल आपले स्टीलचे
ग्लास घेतलेले आहे. स्टीलचे ग्लास जे आहे अशा पद्धतीने तिने एका साईजचेच घेतले आणि अर्धा यामध्ये जे आहे अर्धा ग्लास भरून मी या ठिकाणी यामध्ये जे आहे आपलं कुल्फीचं जे दूध आहे ते घालणार आहे. तर हे बघा आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस मी यामध्ये टाकत आहे तर किती घट्ट अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. तर इकडे जे आहे ग्लासमध्ये सर्व समान ग्लास 3 करून घेतलेले आहे. त्यानंतर फॉईल पेपरने जे आहे कवर करून घेऊया. ज्यावेळेस आपण फॉईल पेपरने कवर करतो ना तर आईस क्रिस्टल होण्याची शक्यता खूप कमी होते आणि आईस्क्रीमसुद्धा कुल्फीसुद्धा छान प्रकारे सेट होते. तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे फॉईल पेपर कवर करून घेतलेले आहे. आता तुमच्याकडे इकडे कुल्फी स्टिक असेल तर लगेच घालून गेले तरीसुद्धा चालेल. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही घातल्या आणि अशा पद्धतीने फॉईल पेपरने कवर करून घेतलं. आता तुमच्याकडे जर फॉईल पेपर नसेल तर आपलं प्लॅस्टिकचं शीट वगैरे असतं त्यानेसुद्धा कवर केलं तरीसुद्धा चालेल ऑप्शनल म्हणून. त्यानंतर या डब्यालासुद्धा आपण फॉईल पेपरने कवर करून घेऊया. तर हे बघा अशा पद्धतीने यालासुद्धा फॉईल पेपरने जे आहे कवर करून घेतलेलं आहे. आणि आता आपण याला ओव्हरनाईट जे आहे फ्रीजरमध्ये कुल्फी आणि आईस्क्रीम बनण्यासाठी ठेवूया. आता इथे जे आहे नॉर्मल आपलं फ्रीज जे चालू आहे त्याच टेम्परेचरवर आपल्याला ठेवायचं आहे. खूप कमी जास्त वगैरे काय करायचं नाही. ओव्हरनाईट ठेवलं की त्या दिवशी नंतरच्या दिवशी जे आहे छान अशी कुल्फीसुद्धा सेट होते, त्यातल्या त्यात आईस्क्रीमसुद्धा सेट होते. तर ओव्हरनाईट ठेवल्यानंतर झाकून काढून तुम्ही पाहू शकता कुल्फी जी आहे छान पद्धतीने सेट झालेली आहे आणि आईस्क्रीमसुद्धा तितक्याच छान पद्धतीने सेट झालेली आहे. तर इथे जे आहे मी एक नॉर्मल सुरी घेतलेली आहे. सुरी घातली त्यामध्ये, त्यानंतर हाताच्या साहाय्याने असं फिरवून घेतलं म्हणजे काय होतं इझी पद्धतीने आपली कुल्फी जी आहे निघून येते. आता तुमच्याकडे कुल्फी स्टिक जर घातली असेल तर तुम्हाला सुरी घालण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर रोल साईजमध्ये अशा पद्धतीने कट करून घेत आहे. तुम्हाला हवं त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. आणि याच पद्धतीने जे आहे सर्व कुल्फी जी आहे मी अशाच पद्धतीने कट करून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता किती क्रीमी असा हा टेक्स्चर आलेला आहे आणि एकदम इझी पद्धतीने आपली कुल्फी जी आहे निघून येत आहे. त्यामुळे खूप जास्त मेहनतसुद्धा नाही आहे. घरच्या घरी तितके छान पद्धतीने जर आईस्क्रीम तयार होत असेल तर आणखीन काय हवं. आणि त्यातल्या त्यात इतक्या कमी साहित्यामध्ये घरामध्ये असलेल्या अवेलेबल असलेल्या साहित्यातूनच आपण ही आईस्क्रीम जी आहे बनवली आहे. एकदा नक्की ट्राय करा. बनवायला सोपी आहे, खायला टेस्टी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मनसोक्त खाऊ शकतो आणि मनसोक्त बनवू शकतो. तर इकडे जे आहे मस्त अशी क्रीमी आईस्क्रीम जी आहे तयार झालेली आहे. आता या डब्यामधली थोडीशी कडक असल्यामुळं एक 5 ते 10 मिनटं अशीच ठेवूया. त्यानंतर ही सुद्धा आईस्क्रीम आपण काढून घेऊया. तर आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीजसाठी.